रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रायगडातील हक्क यात्रेत बच्चूभाऊ कडूंची तोफ धडाडणार। प्रहार जनशक्ती पक्षाची जय्यत तयारी। शेतकरी, दिव्यांग व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात हक्क यात्रा काढण्यात आली आहे। रायगड अलिबाग इथं दिनांक 9 रोजी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला रायगड कोकणासह राज्यभरात हजारो दिव्यांग बांधव, शेतकरी, मच्छीमार, मेंढपाळ व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हक्क यात्रा सुरू आहे आणि बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आपण लढताय। काय सांगाल, रायगड जिल्ह्यात देखील त्यांचं आगमन होणार आहे, कशी तयारी आहे आपली? बघा, सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी बच्चूभाऊ महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये हक्क यात्रा काढत आहेत। आपल्याकडे रायगडला 9 तारखेला 11 वाजता बच्चूभाऊ हक्क यात्रा आपली होणार आहे। 9 तारखेला गुरुवारी महाराष्ट्रातून तर खूप लोक येतील आणि रायगडमध्ये आम्ही खूप तयारी केलेली आहे। अशा पद्धतीने तयारी केली की प्रत्येक खेडेगावातून शेतकरी, मच्छीमार, मेंढपाळ आणि कोळी समाज हा भरपूर संख्येने इथे येणार आहे आणि भाऊ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। काय नेमक्या आपल्या मागण्या असणार आहेत? मागण्या शेतकऱ्यांची जे कर्जमाफी आहे ती करत नाहीत। बच्चूभाऊंनी मोजरीला जे 9 दिवसाचं आंदोलन केलं होतं तेव्हा शासनाने त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही आता कर्जमाफी करू, ती केली नाही। दिव्यांगांचे पैसे वाढवून दिले नाही आहे। अक्षरशः सरकारने चेष्टा लावलेली आहे आणि आता अख्ख्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये चांदा ते बांधा बच्चूभाऊ फिरत आहेत। तर याच्यातून लोक एकजूट करून आम्ही 28 तारखेला नागपूरला जो आमचं आंदोलन आहे, फडणवीसांच्या घरातच घुसणार आहोत आम्ही। त्या आंदोलनाची ही तयारी आहे आमची आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला रायगडला बच्चूभाऊ येत आहेत आणि आम्ही खूप तयारीमध्ये आहोत।